आहोत पुणे जिल्ह्यातल्या सासवड या गावामध्ये. मी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतंय. छत्रपती केसरी असं याचं नाव आहे आणि या मैदानामध्ये फायनल पात्र जी बैल आहेत ती आपण पाहत आहोत आता. आणि आपण पाहू शकता लक्ष्मणराव सुद्धा कलडोणकरांचा लक्ष्मणराव सुद्धा फायनलला पात्र झालेला. आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत राजू शेठ जुगदर आहेत. काय सांगाल दादा, आज सकाळी कसं काय गुड लक झालाय का सगळा? गुड लक झालाय. आज काय झालं, हा. त्यावेळेस घरातून निघालो, हा. त्यावेळेस रस्त्यात आल्यानंतर तुमची भेट झाली आणि तुमच्या गाडीत बसल्यामुळे आज गुड लक झालेला आहे. नाही तसं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, इथून पुढे तुम्ही मला कलेक्टरला ज्या दिवशी माझं मैदान असेल कुठे बरं. आणि मला जायचं आहे तर तुम्ही कलेक्टरला यावं आणि मला घरातून घेऊन यावं. असा तुम्हाला गुड लक आहे. जर सगळ्यांना तसा गुड लक झाला तर सगळ्यांना आणायला जायला लागेल. काय झालं बरे पण कसं वाटतंय आज तरी समजा म्हणजे तुमच्यामुळे झाला समजा. हा. आणि दोन्ही बैल चांगली पळाली. पहिल्या चांगली शिमीत आपण पळालो, मित्रांनो, चांगली पळाली. पक्ष अतिशय सुंदर पळाला आणि आज सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. बऱ्याच दिवसांत फायनलला पात्र राहिला. कसं वाटतं? बरेच दिवस झाले. मला वाटतं परवा क्वार्टर फायनलला फक्त 8 पडीला राहिलो तो. ते आधी हे मसवड जवळ मैदान झालं, तिथे फायनल राहिलेलो. बैलाच्या काय पायाच्या ह्याच्यामुळं त्याला त्रास होतोय, त्यामुळे थोडं कुठेतरी मैदानात हे होतं. आज त्यांनी धावून दिलं, पण मातीचं रान असल्यामुळे मातीचं रान असल्यामुळे आणि शक्यतो आता मातीच्या रानात पळलेलंच एकदम उत्तम. जसं वातावरणात बदल होते त्यानुसार. चला मित्रांनो, बघू अजून कोण कोण फायनलला पात्र झालेले आहे सासवडच्या मैदानामध्ये. मित्रांनो, आपण आता सासवडच्या मैदानात आहोत आणि लक्ष्मणरावचा जोडीदार पक्षा आपल्या समवेत आहे आणि त्याचे सगळे जो नियोजन करणारे सगळे जे मित्रमंडळी ते आहेत. दादा, काय सांगाल, आता हा कितवा गुलाल आहे? मागच्या महिन्यापासून पक्षा कायम गुलालात राहतोय. म्हणजे आता इथलं सासवडचं जे मैदान झालं तेव्हापासून बैल गुलाला त्याचे, पण थोडं मध्यंतरी काळामध्ये जे मुळशीला मैदान झालं तेव्हा बैलाला थोडं उजव्या पायाला प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट गॅप देऊन बैलाला ह्याला काढला इंदापूरला. तिथं बैलाने 1 नंबर केला सुट्टा. आता इथं काढलं, गॅपनेच बैल काढतो. फायनलला पात्र राहिला, कसं वाटतंय? खूप आनंदी आहे. आता गावाजवळचं मैदान आणि लक्ष्मणराव बरोबर पळालाय, कसं आहे आनंद? ती इच्छा तर लय आधीपासून इच्छा होती लक्ष्मणराव सोबत पळायची, ती पूर्ण झाली. चला, शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी. धन्यवाद.